नमस्कार मित्रांनो, आज मी आलो आहे आत्तीकडे आणि ह्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी आलो आहे आत्तीकडे माझ्या तळवड्यात. ते 10 किलोमीटरवरतीच आत्याचं घर आहे माझ्या. हे बघा, भाजी केलेली आहे. आता तुम्हाला सांगतो कुठली कुठली. आता आत्ते झोपले, मी दुपारी करतो व्हिडिओ. तुम्हाला दाखवतो कुठली कुठली भाजी केली. बघा केवढं मोठं परिसर आहे आणि इथे भाजी केलेली आहे. आणि हे बघा इथं वेल आहेत कसले. आणि इथं हे बघा केळीचं झाड आहे आणि हे नारळाचं झाड आहे. आणि हे फुलांचं आहे, ते पण फुलांचं आहे. ते बघा पपई धरलेले आहेत, जरा 2-3 धरले ते बघा, दिसले असतील तुम्हाला. आणि हे बघा, हे आंब्याचं झाड आहे आणि हे पाठीमागचा परिसर आहे. आणि इथं लाकडं आहे, तिथं खोपी आहे. आणि आता मी आलो आहे, आता किचन कट्टा चालू आहे बनवायचा, म्हणून आता आलो आहे मी. आणि हे बघा काय बनवलं आहे, बघा काय आहे हे बघा. ह्याला म्हणतात लाल माठ. लाल माठ आहे, हा सगळा लाल माठ आहे. आणि हे मला वाटतं झेंडूची नाही, झेंडूची नाही, कुठले तरी फूल आहे. आणि मुळा धरलेला आहे, हा बघा मुळ्याचं झाड आहे हे. आणि इथं काहीतरी लाल माठच आहे वाटतं, असं मला काही माहीत नाही एवढं. आणि हा कुठला आहे मला सांगा तुम्ही, हे कुठलं आहे कमेंटला सांगा. हे झाड कसलं आहे, हे झाड बघा, हे केवढं मोठं आहे बघा, कसलं आहे ते झाड मला सांगा. आणि हे बघा मुळा वे आता काढलाय वाटतं, जरा जरासा आहे मध्ये मध्ये मुळा. आणि हे बघा, हे मुळ्याचं झाड हे मोठं झालं आहे. आणि हा मुळा पण आला आहे बघा. हा बघा मुळा पांढरा पांढरा दिसत आहे, तो बघा दिसला असेल तुम्हाला मुळा, तर मग तुम्हाला दाखवतो. हा बघा मुळा धरला आहे आणि इथे पण धरला आहे, हा बघा. हा बघा इथं धरला आहे, 2 ठिकाणी धरले, 3 आहेत वाटतं. एवढा हा पण मुळ्याचा इथं मोठा नाही झाला. आणि ह्या सगळा लाल माठ आहे. आणि इथे एक मुळा आहे, मला समजत नाही, आत्तेलाच बोलवायला लागते, पण आत्ते आता झोपले. आणि हे बघा झेंडूच आहे, मला ते कसलं आहे ते सांगा, कमेंटला करा, मला पण माहीत नाही. ते बघा ते कसलं आहे झाड, मोठं झालं आहे, मला ते फुलाचंच असेल कुठल्या तरी. आणि हे लाल माठ आहे, मध्ये मध्ये लावलेलं आहे, कारण की बस मध्ये कसं बरं पडतं. आणि हे बघा छोटासा मुळा, हा बघा हे मुळ्याचा आहे. आणि हा बघा छोटासा मुळा, म्हणजे गावाकडचं सगळं केलेलं आहे. आणि हा बघा पाईप जातोय, पाण्याचं पाणी घेतो इथे ना, त्यासाठी. आणि हे बघा मध्ये मध्ये केली कोथिंबीर पण आहे बघा, कोथिंबीर, हे बघा कोथिंबीर, लाल माठ, कोथिंबीर. आणि मुळात तो बघा तिथं पण आहे, तो बघा मुळा, थांबा दाखवतो तुम्हाला झूम करून. तो बघा पांढरा पांढरा मुळा आहे. आणि बघा ही केवढी झाड आहे, तिकडे तर मुळ्याचं हेच लागलेलं आहे, थांबा दाखवलं असं तुम्हाला. इकडे किचकट आहे, उडी घातली आता. हा बघा इथं पण मुळा झाला तयार, बघा मुळा मोठे मोठे बाहेर आलेत, मुळे मोठे झाले. आणि हे बघा इथं मुळ्यांचं जास्त आहे, तर असं विसायचं भीती वाटते. हे बघा इथं पण मुळा आहे, हा बघा इथं पण मुळा आहे. आता मला सर्दी झाली आहे, अजून आहे खूप मुळा आहे. तो बघा तिथे एक पांढरा पांढरा, हे सगळं बगीचाच आहे, मोठा परिसर. हे बघा माझ्या आत्तेच्या इकडं आहे तळवड्यात, हे बघा इथं पण मुळा आहे. आता आप गेलो तर आत्ते ओरडत आली तर. सुमू आत्तेच्या इथला आहे माझ्या, एवढा. हेच तुम्हाला दाखवायचं होतं की आता ते बघा तिथं विहीर पण आहे, ते बघा. आता आपण पण विहिरीचं काम चालू करणार आहे, पण आता JCB, आता डायरेक्ट आपण 50 फूटवाला JCB मागवणार. JCB म्हणजे काय, आता नाव नाही आठवत आहे, पोकलँड मशीन, 50 फूटचं पोकलँड मशीन मागवणार आहे. आणि त्याने खाणार आहे, तेव्हा तुम्हाला ब्लॉग टाकणारच आहे. पण आता जरा ब्लॉग कमी बनत आहेत, कारण की आता सबस्क्रायबर पण कमी आहेत. आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा. आणि हेच दाखवायचं होतं तुम्हाला, हे बघा हेच दाखवायचं होतं. आणि हेच असंच दाखवायचं होतं. इकडं केवढं आहे, मला वाटते
असं चौकोनाचा आखलेला आहे आणि दरवर्षी आत्ते माझी करते. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि हा मित्रांना शेअर पण करा.